आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपला प्रवास होतोय मडगाव एक्सप्रेसने कुर्ला ते कणकवलीपर्यंतचा। आपण अंगणवाडीच्या जत्रेसाठी स्पेशली मडगाव एक्सप्रेसने प्रवास करणार आहोत। आज आपली गाडी आहे कुर्ल्यावरनं प्लॅटफॉर्म नंबर 1 ला लागलेली आहे आणि आपला कोच आहे S5। साईड अप्परवाली सीट आपल्याला भेटली आहे। गाडीला बऱ्यापैकी गर्दी आहे, आतमध्ये बसल्यात। कोणत्या नंबरवर ॲड आहे? 102 गाडी साधारणतः 1 तास लेट चालू आहे। आता आपण विलवडे रेल्वे स्टेशनला आहोत आणि आता आपण पाहणार आहोत ते नेत्रावतीची क्रॉसिंग। समोरून नेत्रावती येते। अंगणवाडीच्या जत्रेसाठी आलेल्या भाविकांची गर्दी पाहू शकता। बऱ्यापैकी ट्रेन इथेच रिकामी झाली आहे। हे कणकवली रेल्वे स्टेशनचं नवीन रूप। आय होप तुम्ही बऱ्यापैकी रीलमध्ये सर्व पाहिलं असेल। आता आपण इथून बाहेर जाऊया। फायनली 1.5 तास लेट आपण कणकवली रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे। इथून आता मालवणला जा, जिथे आपला स्टे आहे। गाडीला बऱ्यापैकी गर्दी होती आणि ती सर्व ऑलमोस्ट अंगणवाडीचीच होती, अंगणवाडीची पब्लिक।
आता तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशन दाखवतो. बाह्य रूप जे सजवलं आहे कणकवलीचे ते अशा प्रकारे काही आहे. कणकवली बस डेपोला पोहोचलो आहे. एका दादाने आपल्याला लिफ्ट दिली रेल्वे स्टेशनपासून इथपर्यंत. सो लवकर पोहोचलो. बघूया आता मालवणला जायला कोणती बस भेटते आपल्याला. फायनली 1.5 तासाचा प्रवास पूर्ण करत कणकवली ते मालवणचा एसटीचा आपण आता पोहोचलो आहोत मालवणात. मुंबई ते मालवणचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपण मालवणात कशासाठी आलो आहे हे तर तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल. नाही समजलं असेल तर हरकत नाही, पुढचे व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला समजून जाईल. बाकी व्हिडिओ आता इथंच थांबवतो. चला टेक केअर, बाय बाय.